आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गरम गरम आहे. हो. हे घे बिट्टी. हा. चंदू शेठ तुम्हाला सांगतो काय ते चीज. वहिनी काय ती चटणी. चंदू शेठ कोथमीर आला का कोथमीर. हो आहे काय कोथमीर टाकलं मी. मजा आली. बिट्टी कसं आहे सँडविच. तुला सांगतो बिट्टी चंदू शेठ आजकाल ना उपवासाची मिसळ, उपवासाचा सँडविच, उपवासाचं चॉकलेट पण येतंय. उपवासाचं चॉकलेट बेटी छान आहे ना सँडविच. खा खा खा. चंदू शेठ कसं वाटलं सँडविच. मस्त झालंय. पहिल्यांदा माझ्याकडून सगळं एकदम व्यवस्थित पडलेलं आहे. एकदम असं आंबट. ते असं असतं त्याला काय म्हणतात. हा तिखट झालंय. अरे पण तुम्हा सगळ्यांना एवढी भूक लागलीये का. मग आधीच सांगायचं ना. तात्पुरतं काहीतरी बनवलं असतं छान. बरं आता पोटभर खाऊ नका. थोडीशी जागा ठेवा पोटात. छान स्वयंपाक केलाय मी. पुरी भाजी, भात वरण, आमटी, श्रीखंड, भजी, कुरडया, लोणचं. गौरी ते सगळं सोड. हे सँडविच खाऊन बघ. एक घास खाशील उपवास विसरून जाशील. तुम्ही खाताय ना. मग तोंड बंद करून खा ना. तोंड बंद करून कसं खाणार. बडबड कशाला करताय. शांत बसून खा ना. शांत बसून खातो. झोमलय. हे तू गपरे. उपवासाचं चॉकलेट. तू खा बिट्टी. हा सँडविच खा. सँडविच म्हणजे कसं कमाल सँडविच. मस्तच बनवलं सँडविच. काय आहे हे सगळं. का पसारा आहे हा सगळा. हे चंदू शेट्टी मला कळत नाही. काय झालं रुद्र सर. तुम्हाला भूक लागलीये का. मी असं कधी म्हंटल. मी फक्त चंदू शेट्टीना खाताना बडबड करू नका, शांतपणे का एवढंच म्हटलं. याचा अर्थ मला भूक लागली असा नाही होत. आणि मुळात तुम्हाला सगळ्यांना मला उपवास करू द्यायचा नाहीये का. असं कुठं म्हटलं मी. बरं सॉरी. आता सॉरी कशाला म्हणताय. मला भूक लागली म्हणून माझी चिडचिड होते असं वाटतंय का तुम्हाला. अहो पण असं कुठं म्हणाले मी. मग काय म्हणायचं तुम्हाला. हा अच्छा तुम्ही बडबड करू नका म्हणजे तुम्हाला भूक नाही लागणार हे सुचवताय का तुम्ही. आता तर तुम्ही खात्रीच पटवून दिली की तुम्हाला नक्कीच भूक लागली. अरे गौरीजी मला भूक लागलेली नाहीये. मग कशाला चिडचिड करताय उगाच. ठीक आहे मी ना इथे असा बसून राहतो, कोणाशी काहीच बोलत नाही. हे हा पसारा आवरत बसतो. चंदू शेट्टी पण ना पसारा नको आवरायला. किती चिडचिड करतायत. कुणी सांगेल यांना भूक सहन होत नाही. आता काय करू मी. काय तर म्हणे भूक लागली मला. हे बघा रुद्र सर शांत व्हा तुम्ही. शांत व्हा बरं. नाही मला कळतंय मुद्दाम करताय तुम्ही. काय. नाही मला कळतंय मुद्दाम करताय ते. हात बघू तुमचा. हा काय. मुद्दामून हात न धुता आलात ना जेणेकरून मला मसाल्यांचा सुगंध यावा, मला भूक जास्त लागावी. कळतंय मला सगळं. अहो रुद्र सर मी मुद्दाम का करेन. तुम्ही काही बोलताय आता. अरे रुद्र काय चाललंय तुझं. काय रे तुझं. अरे चिडतोयस कशाला. भूक लागली तर सांग ना भूक लागली. मानहार.
मी हार मानावी असं तुम्हाला वाटतंय? अशी इच्छा आहे ना तुमची? नाही, पण तुम्ही पण लक्षात ठेवा, मी असा हार मानणाऱ्यातला नाहीये. मी काहीही खाणार नाही. मी माझा उपवास मोडणार नाही. मला भूक नाही लागलीये. चेहराच सांगतोय त्याचा. भुकेनं पंचेंद्रिय तांडव करतायत. मी आज लवकर स्वयंपाक करते, म्हणजे यांना वेळेत उपवास सोडता येईल. नाही गौरी, अशी इतक्या सहज रुद्रची परीक्षा संपणार नाही. हिच्या या पिशवीत नक्कीच काहीतरी मिळेल. हिच्या नवऱ्याशी संबंधित एक जरी गोष्ट मिळाली तरी माझं काम होऊन जाईल. मिसेस पैठणकर, तुम्ही इथे काय करताय? रुद्र, अरे माझ्या बोलण्याने दुखावले ना त्यामुळे त्यांना विचारायला आले होते त्यांना काही हवंय का. अशा मध्येच उठून गेल्या ना त्या. तुला भूक लागली आहे का? काही हवंय का? तुला आणून देऊ? नाही, नको. ठीक आहे, काही लागलं तर सांग.